नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. हर्षद मेहता, केतन पारेख आणि आता सत्यम कॉम्प्युटर्स. सत्यमचा फुगा फुटला आहे आणि सत्यमचा घोटाळा हा स्वतंत्र भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं सांगितलं जातंय. पण ज्या गुंतवणूकदारांनी आपल्या श्रमाचा पैसा सत्यममध्ये गुंतवला ते कुठे जाणार? कॉर्पोरेट मॅनेजमेंटच्या ज्या गप्पा मारत होते सगळे उद्योग जगत, त्याचं आता काय झालं? सत्यमचं पुढे काय होणार? IT हा सुद्धा फुगा आहे असं काही लोक म्हणतात, ते खरं आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत माजी खासदार किरीट सोमय्या, इन्व्हेस्टर ग्रीव्हन्सेस फोरमचे ते अध्यक्ष आहेत आणि पुन्हा एकदा सत्यमला त्यांनी या फसवाबसीबद्दल कायदेशीर नोटीस दिलेली आहे. माझ्यासोबत आहेत अर्थतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट मकरंद हेरवाडकर आणि माझ्यासोबत आमच्या परेल स्टुडिओतून आहेत फिक्कीच्या संचालक वैजयंती पंडित. तिन्ही पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि आपला आजचा प्रश्न काय आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही हा प्रश्न सकाळपासून बघता असाल. सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का? पडद्यावर तुम्ही बघू शकता. हा प्रश्न SMS पाठवू शकता. प्रत्येक सेगमेंटच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या शेवटी मी या SMS पोलचा अंतिम निकाल जाहीर करीन. मी सुरुवात करतोय चर्चेला मकरंद हेरवाडकर यांच्यापासून. हेरवाडकर, मला सांगा, सत्यमचा घोटाळा अचानक काल उघडकीला आला. सत्यमच्या संचालकांनी पत्र लिहिलं, कन्फेशनच आहे एक प्रकारचं. ते त्यांना कुठेतरी देवाची आठवण झालेली दिसते. का झाला हा घोटाळा? कशा प्रकारचा हा घोटाळा आहे? घोटाळ्याच्या स्वरूपाबद्दल मी बोलू शकतो की त्यांचं जे पत्र कालच त्यांनी जे जाहीर केलं, ज्याच्यावर त्यांची सही सुद्धा नव्हती, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कॅश अँड बँक बॅलन्सेस बोगस साधारण 5,000 कोटी, अक्रूड इंटरेस्ट म्हणजे ते सुद्धा एक बोगसच ॲसेट आहे की साधारण 376 कोटी, बोगस रिअलायझेबल ऑफ डेटर्स ते साधारण 490 कोटी, म्हणजे साधारण 6,000 कोटी तर असे बोगस ॲसेट त्यांच्या बॅलन्स शीटवर आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी इंट्रोड्यूस केलेले 1,230 कोटी रुपये की ज्याला त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी म्हणून दाखवलेलं नाही, असं एकंदर एक 7,000 कोटीचा गफला और फ्रॉड यांनी केलेला आहे. सप्टेंबर 2008च्या क्वार्टरली रिझल्टमध्ये त्यांनी असं म्हटलं की रेव्हेन्यू आणि ऑपरेटिंग प्रॉफिट याच्यामध्ये सुद्धा 600 कोटीचा इन्फ्लेशन किंवा बोगस अकाउंटिंग केलेलं आहे. तर या सगळ्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली 7,000 कोटी, त्यांचे रिझर्व्ह आहेत 8,392 कोटी, तर 8,392 कोटीमधून जवळजवळ 7,000 कोटी गेल्यातच जमा आहे. आणि हा माझ्या मते हिमनगाचा वरचा किंवा अगदी ढोबळमानाने केलेले अफरातफरीचे जे प्रयोग किंवा जे केलेले व्यवहार, अफरातफर, लबाडी असे शब्द या सगळ्या घोटाळ्यापुढे सौम्य आहेत असं तुम्हाला वाटतं का? इतकं हे बॅलन्स शीटचं सगळं मॅनिप्युलेशन आहे. कॉर्पोरेट जगतानी हे करावं हे अत्यंत धक्कादायक आहे. सगळ्या क्रेडिबिलिटीला तडा गेलाय. तुम्ही काय म्हणाल याबाबत? आता माणसाचं ग्रीड आणि याला काय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे हे बरेच लोक म्हणतात की IT इंडस्ट्रीच्या क्रेडिबिलिटीला तडा गेलाय. मला माझ्या मते हे अगदी फारच ढोबळ आणि फारच उन्मादक असं स्टेटमेंट वाटेल. माझ्या मते हे एका इंडिव्हिज्युअलच्यामुळे अख्ख्या सगळ्या जगताला, सगळ्या IT इंडस्ट्रीला पेंट करायचं की हे सगळेच बकवास आणि बदमाश आहेत असं म्हणणं घाईचं आणि चुकीचं राहील. आपण त्यावर या सगळ्या मुद्द्यांवर येऊया. मी किरीट सोमय्या तुमच्याकडे येतो. तुम्ही गुंतवणूकदारांचे म्हणजे आमच्यासारख्या छोट्या छोट्या गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी आहात. मला सांगा, तुम्ही सतत लढता, काय म्हणाले या घोटाळ्याविषयी? आम्ही गुंतवणूकदारांनी कुठे जायचं जेव्हा एक मालक, एका कंपनीचा संचालक अशा प्रकारे मोठी फसवणूक करतो, तेव्हा आमच्या गुंतवणूकदारांचे पैसे जातात, आम्ही काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे निखिल की इकॉनॉमीमध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये बुल रन आणि बेर रन म्हणजे तेजी आणि मंदी चालू असते. परंतु ज्यावेळी प्रोमोटर, म्युच्युअल फंड, व्हॅल्युअर हे सगळे त्या बुल रनला बबलमध्ये जर कन्वर्ट करतात ना, मग सत्यम होतं. मी छोट्या गुंतवणूकदारांना सांगू इच्छितो, सत्यम इज नॉट द एंड. सत्यम हे सुरुवात आहे. मकरंदचं म्हणणं खरं आहे हे मी मान्य करतो की सगळ्या IT इंडस्ट्री असं मला म्हणायचं नाहीये, खलनायक होत नाहीत. परंतु हे जे सत्यम मध्ये झालंय, उद्या जर कुठल्या रिअल एस्टेट कंपनीमध्ये हे बाहेर आलं, मला जराही आश्चर्य होणार नाही. बबल क्रिएट केला गेला 2007 आणि 2008च्या सुरुवातीच्या 4 महिन्यात हे बबल क्रिएट झाला. आणि बबल क्रिएट करताना सगळ्या प्रकारचे बोगस, त्याला विंडो ड्रेसिंग म्हणतो, म्हणजे बोगस अकाउंट, इथून पैसे यायचे आहे, एवढं प्रॉफिट झालेलं आहे, अशा प्रकारची ऍडजस्टमेंट करण्यात येत आहे. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार म्युच्युअल फंडचे मॅनेजर आहेत,
याला जबाबदार कंपनी मॅनेजमेंट आहे, याला जबाबदार ऑडिटर आहे आणि याला जबाबदार रेग्युलेटर आणि गव्हर्नमेंट सायलेंट स्पेक्टेटर म्हणून. आज 48 तास झाले, अजून काहीच ऍक्शन नाही सत्यमता मॅनेजमेंटवर, म्हणून छोट्या गुंतवणूकदारांना अफसोस होतोय. अफसोस होतोय. मला सांगा, तुम्ही आता जनरल बोललात की असं घडू शकतं अशी शक्यता व्यक्त केलीत. अधिक स्पष्टपणे सांगा, तुम्हाला असं वाटतं सत्यम सारख्या आणखी काही कंपन्या ज्या बदमाशी केलेल्या आहेत अशा निघू शकतील? सर्टनली रिअल एस्टेटमध्ये तर दिसतंय खोखा कंपन्यांना एवढं मोठं केलं गेलं आणि सिस्टर कन्सर्न काढली गेली. त्याचा व्हॅल्युएशन, ज्याला व्हॅल्युएशन म्हणजे 10 रुपयाच्या शेअरची किंमत 40 ऐवजी 400 दाखवण्यात आली आणि त्या कंपन्यांनी पब्लिक इश्यूज काढले. त्या कंपन्यांनी स्वतःच्या प्रोमोटर्सच्या शेअरच्या अगेन्स्ट इतके मोठं फायनान्स घेतलेले आहेत. मला दमडीची शंका नाहीये. असे एक नाही 5-25 कंपन्यांनी 5-25 निघतील. धोक्याचा कंदील दाखवतायत किरीट सोमय्या. मी जातोय वैजयंती पंडित यांच्याकडे. वैजयंतीजी, मला सांगा, फिकीच्या संचालक आहात तुम्ही, कॉर्पोरेट जगताचं प्रतिनिधित्व करतात. काल अख्ख्या कॉर्पोरेट जगाला धक्का बसलेला आहे. राहुल बजाज यांनी आजच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये लेख लिहून असं म्हटलेलं आहे की हा कॉर्पोरेट जगाच्या दृष्टीने मोठा म्हणजे भूकंपच आहे, अशा अर्थाचे त्याच्यामध्ये त्यांनी सूचित केलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही? फिकी म्हणून तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात? तुमची प्रतिक्रिया काय आहे? मला असं वाटतं की हे जे घडलंय हे अत्यंत अगदी धक्कादायी आहेच, प्रश्नच नाहीये त्याला. आणि जे गुंतवणूकदार आहेत, जे कष्टाचे पैसे त्याच्यात ज्यांनी गुंतवलेले आहेत, त्यांनाही धक्कादायक आहे. कॉर्पोरेट जगत सुद्धा त्यांनी हादरून गेलेलं आहे. पण आपण असं म्हणणं चुकीचं आहे की अशा चोऱ्या सगळीकडेच केल्या जातील आणि असेच आणखीन बरेच आपल्याला घोटाळे दिसतील किंवा IT मधल्या सगळ्याच कंपन्या अशा बेईमान आहेत, असं सगळं म्हणणं किंवा त्याच्याबद्दलचं एक सगळं काय म्हणतात एक हाईप जो केलेला आहे, केला जात आहे किंवा त्याचं कबूल आहे की ह्याची कारवाई अगदी कठोर रीतीने केली पाहिजे. ह्याच्यात जे काही गैरव्यवहार झालेले आहेत त्याला व्यवस्थित त्याचा काय जो उपाय करायचा आहे तो केला पाहिजे. आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना हे दिला पाहिजे, जस्टिस दिला पाहिजे. हे सगळं जरी खरं असलं तरी पूर्ण IT इंडस्ट्री अशीच आहे किंवा मला असं त्याच्यातला अजिबात मला असं निगेटिव्ह अजिबात विचार वाटत नाहीये. मला असं वाटतं की कॉर्पोरेट जगात जे हे घडलेलं आहे ते असं घडतं. ही दिस इज अन एक्सेप्शनल केस. मला काय असं वाटत नाही की बाकी सगळ्या इंडस्ट्रीज किंवा IT जगत सगळं असंच आहे किंवा आणखीन बरेच स्कॅम्स अशा बाहेर येणार आहेत किंवा सगळेच ऑडिटर असे असतील किंवा तुमचं म्हणणं हा अपवाद आहे. आपण तपासूया हा अपवाद आहे का? हेरवाडकर, मी अधिक तपशिलात जातो. मला सांगा की हा जो घोटाळा रामलिंगम राजू यांनी केलेला आहे, ते असं म्हणतात माझी एकट्याची जबाबदारी आहे, याच्यावर शेंबडं पोरही विश्वास ठेवणार नाही. याच्याकडे इतका मोठा घोटाळा हा एकटा माणूस करू शकत नाही. अकाउंटंट पाठवून सगळे सहभागी असतात. पण मी तुम्हाला विचारतो, तुम्ही स्वतः ऑडिटर आहात, ऑडिटरच्या संघटनेचे तुम्ही सदस्य आहात. ऑडिटर जबाबदार नाही का? प्राइस ती जी इंटरनॅशनल कंपनी आहे ते जबाबदार नाहीत का? आता ह्याच्यामध्ये अजून प्रूव्ह काहीच झालेलं नाही, त्यामुळे आत्ताच ऑडिटरला फशी पाडणं. पण तिकडे क्लॉज 49चे जर का तुम्ही अरेंजमेंट जी कंट्रोल जो आहे त्याच्यामध्ये ऑडिटर इज सपोज टू बी इन्व्हॉल्ड इन लॉट ऑफ फंक्शन्स. म्हणजे ऑडिट कमिटीच्या मिटिंग्सला त्यांनी हजर राहणं, इंटरनल कंट्रोल चेक करणं आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्याचा सहभाग असतो आणि अपेक्षित आहे. हेरवाडकर, तुम्ही जरा सौम्य बोलताय. मला असं वाटतं ही जी कंपनी आहे, ज्या कंपनीचं आपण नाव घेऊन बोलतोय, प्राइस वॉटरहाऊस कूपर, ही कंपनी जी आहे, ही कंपनी इंटरनॅशनल कंपनी आहे, दबदबा आहे. त्यांच्या ऑडिटिंगमध्ये म्हणजे ऑडिटर ते असताना असा घोटाळा होणं हे ते सहभागी असल्याचं लक्षण आहे. सगळे ऑडिटर्स का त्यांना वाचवतायत? म्हणजे ही उघड उघड बदमाशी आहे. ऑडिटरच्या संगनमताशिवाय हे होऊच शकत नाही असं सामान्य माणूसही जाणतो. तुम्ही का असं म्हणत नाही? नाही, मी आता अजून प्रूव्ह झालं नाही म्हणून मला आता म्हणावं असं वाटतं. आपण प्रथम दर्शनी डेफिनेटली की म्हणजे ऑडिटिंग स्टँडर्डमध्ये एक म्हटलेलं आहे की मॅनेजमेंटचा जेव्हा फ्रॉड असतो, एम्प्लॉईज फ्रॉडपेक्षा मॅनेजमेंटचा फ्रॉड शोधणं कठीण असतं. पण त्याच्यासाठी ऑडिटिंग स्टँडर्डमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही प्रोफेशनल स्केप्टिझम बाळगण्याची गरज आहे. हे असं करू शकतात या जाणीवेतून तुम्ही ऑडिट करण्याची गरज आहे. आणि माझ्या मते या ऑडिटिंग स्टँडर्डचा कितपत उपयोग झाला किंवा फायदा झाला किंवा केला गेला किंवा दुर्लक्ष झालं हेच पुढच्या इन्क्वायरीमधून बाहेर पडेल आणि मगच त्यांच्यावर जजमेंट पास करणे की ते डेफिनेटली बरोबर आहे. आपण जजमेंट पास नको करूया. पण किरीट सोमय्या, ब्रेकवर जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे, एवढं मोठं नाव आहे, नाव मोठं आणि लक्षण खोटं अशातला प्रकार आहे का? निखिल, आज आमच्या सॉलिसिटरनी चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटला पण नोटीस दिलेली आहे. मकरंद सी आहे, मी पण सी आहे, मी पण रँक होल्डर आहे. मी 15 दिवसापूर्वी चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटची कॉन्फरन्स झाली, तिथे सरळ सरळ सांगितलं
की आपल्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. आपण जे व्हॅल्युएशन करतात हे पंडित ताई म्हणत होत्या, कसलं कॉर्पोरेट जगत, तुम्ही कुणाचं नाव घेतलं तर कॉर्पोरेट जगत आणि लेखच्या बाबतीत त्यांच्या कंपनीने कशा प्रकारचा अनलिस्टेड कंपनी आणि लिस्टेड कंपनीचं मर्जर केलं आणि त्यात व्हॅल्युएशन अनलिस्टेड कंपनीचं काय केलं. हे जे सत्यमचा घोटाळा जो उघडकीस बाहेर आला 15 दिवसापूर्वी, अनलिस्टेड कंपनी मतास, अनलिस्टेड म्हणजे त्या सत्यमच्या पोरांची, त्याचं व्हॅल्युएशन 10 रुपये तर 1000 रुपये दाखवलं आणि आम्ही चार्टर्ड अकाउंटंट सही करतो आणि सत्यमचं व्हॅल्युएशन 100 रुपयेचं 10 रुपये दाखवणं आणि मग स्वॅप रेशो ठरवणं, मोठे मोठे ग्रुप हे करायला निघालेत. मी इन्स्टिट्यूटच्या मीटिंगमध्ये सांगितलं तर एका सिनियर चार्टर्ड अकाउंटंट सांगितलं, किरीट भाई आप मेंबर और आप इस प्रकार की शंका व्यक्त करतो, हे प्राइस वॉटर हाऊस काय कंपनी आहेत. ग्लोबल ट्रस्ट बँकने दिवाळं काढलं, त्याचे ऑडिटर प्राइस वॉटर हाऊस होते, त्याला सस्पेंड करण्यात आली होती. मी आमचं चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटला काल अध्यक्षांना सांगितलं, आत्ता तरी तर थांबवा. आणि म्हणून आम्ही इन्स्टिट्यूटला पण नोटीस दिली आहे, सेबीलाही दिली आणि गव्हर्नमेंटला पण दिली. प्राइस वॉटर हाऊसचा हा ऑडिट रिपोर्ट आहे. हे ऑडिट रिपोर्ट तुम्ही वाचा. मेंबरशिप नंबर 29,864 श्रीनिवास ताल्लुरी, आणि त्यांनी त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये सरळ सरळ लिहिलंय एव्हरीथिंग परफेक्ट बेस्ट. म्हणून याचा जबाबदार ऑडिटर आहे, प्रोमोटर्स आहेत आणि रेग्युलेटर्स पण आहेत. सर्व जबाबदार आहेत. एकट्या राजूनी, रामलिंगम राजूनी याची जबाबदारी घेऊन चालणार नाही. ही चर्चा मी पुढे चालू ठेवणार आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दलही चर्चा करणार आहे, त्याच्याविषयी बोलणार आहे. कारण कॉर्पोरेट गव्हर्नन्स विषयी खूप बोललं जातं, प्रत्यक्षात तो किती येतो, त्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती असते, याविषयी सुद्धा आपण बोलूया. पण आता घेऊया एक ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का? पडद्यावर पाहू शकता तुम्ही, 98% लोक म्हणतायत, 90% लोक म्हणतायत होय म्हणून. याचा अर्थ असा, गुंतवणूकदार हादरलेला आहे. पुन्हा शेअर बाजाराकडे वळताना तो 10 वेळा विचार करेल. किमान बदमाश कंपन्या कोणत्या हे तरी 100दा विचारेल. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.